तुम्हाला लागणार, मला लागणार, आईला लागणार, आमच्या प्रतिष्ठेला. तुझ्या तक्रारी मी आईला सांगणार. आधीच रागे भरलेली आहे. पण तत्पूर्वी प्रथमतः माझा विद्याचा नेम मी सोडणार नाही, यासाठी आईचा आशीर्वाद काय म्हणालात? माझी काय? माझी आई, माझी आई. तिच्या पोटी मी जन्म घेतलेला. माझी कशी तुझी कशी माझी, मग दोघांची आई असं विशेषण लावायचं. मात्र कुठेही जाऊ दे, एका नसला जाग्यावर तरी झाले अमुची. हातात त्याच्या काठी होती आणि तो बिचारा तो म्हातारा वयोवृद्ध हातात काठी घेऊन चालत होता ना. अगं या सुमनने त्याच्या हातातील काठी काढून घेतली. चालत होतं बरोबर, लटपट काढली होती ना त्याच्यापेक्षा उंच होती आणि ती उंच काठी त्याच्या पायावर अडकत होती. मला वाटतं खाली पडेल म्हणून काढून घेतली. तर
जरा थांबशील का? अरे वार्धक्याकडे झुकलेला माणूस तो. असं तर थोडं केस म्हाताऱ्या माणसासाठी काठी घेण्याची आधार असते. अरे काय? अरे काठिया त्याचा आधार होता. त्या आधारावर तो चालत होता. आणि याला काय केलं माहिती? याला माझ्या सोबत काही पाठवू नकोस. त्यापेक्षा याच्या सोबत मला जायला सांग. आपण दोघं सोबत दोघं आईला जाऊन जा. मला कळायला काय अजून काही केलं का? लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत होती. बाहुली आणि बाहुला नवरा नवरी करून त्यांचं लग्न लावत होती. आगे राणी विचारायला लागला, अरे तुमच्याकडे ब्राह्मण कुठे आहे? असं विचारलं तू? आणि मी नाही विचारलं, याला वाटलं याला ब्राह्मण म्हणून येऊन का विचारलं. ब्राह्मण म्हणून गेला आणि त्या बाहुला बाहुलीचं त्या भातुकलीच्या खेळात लग्न लागलं आणि लग्न झालं. लग्न उरकलं. त्या नवरी मुलीला बाहुलीला घेऊन पळून आला. काय काम केलं? तू आधी ब्राह्मण म्हणून गेलास ही आश्चर्याची गोष्ट आहे. जाऊ दे. बरं बाबा येत होती तुला. पण याने जे सांगितलं हा मग ते असं का? आता ब्राह्मण म्हणून मी तिथे गेलो. आता वेड्याला मंगलाचा का म्हटल्या अंतरपाठ झालेला सर्व धार्मिक विधी झाल्या. लग्न झाल्यानंतर ब्राह्मणाला काय द्यायचे असतात? दक्षिणा. मला काही दक्षिणा मिळाली नाही. मी नवरीला घेऊन म्हणजे दक्षिणा देणार आहे ना. काय तुला एवढा तर मोठा होत तुला काय कमी आहे? कमी आहे? दादा मुद्दाम सांगतो. अरे राज्याचं वैभव वाढतंय आणि तुला कमी पडतंय म्हणून दक्षिणा हवी होती. आता मोठा झालाय. ते असे अल्लडपणाचे जाळे नव्हते. आई मी दादा का समजून येत नाही? आई मी दादापेक्षा उंचीनं मोठ्या वयाने लहान आहे. आता उंचीनं वाढलास पण अक्कलीनं वाढला. किती दिवस सांभाळून घ्यायचा? वयाने लहान आहे म्हणून तू मला सांगतो. यावरून तरी तू समजून झाला काय त्याला सांगायचं. आई याला समजावून ठेव आणि याला सांग यापुढे या खोड्या मी मान्य करणार नाही. तुझी माझी जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. त्याची माझी जोडी कृष्ण बलरामाची जोडी. लक्ष्मण तुझ्यासारखा आगाऊ नव्हता आणि खोडकर नव्हता. अगं याची माझी जोडी म्हणजे चंद्र सूर्याची जोडी. ते एकत्र राहत नाही. दिवसा एक उजाडतो आपण रात्रीचा एक उजाडतो. आकाशात उगवतात ना. हो तू आणि मी एकत्र आहे. बरं अच्छा शास्त्राची जोडी. चंद्र सूर्य राम लक्ष्मणाची जोडी. सांगतो. आई काळजी करू की ते जरी अडचण असताना अजून त्याला समजत नाहीये. शाबास काय करतोय? हो ताई तरी मी त्याला सांगतो चिंता करू किती झाला तरी माझा प्रभू आणि तू समजदार आहे. असू दे. परमेश्वर एखाद्याला कुठे देतो. मी काय म्हणते माहिती आहे? तू आई काय म्हणते? माझी फार मोठी जबाबदारी आहे तुझ्या जवळ. काय बरं? खूप राष्ट्रातून एक निमंत्रण पत्रिका आली. हो काय सांगतो? हो निमंत्रण पत्रिका आली. आपल्या ठिकाणी हो तू काय वाचतोय? जरा काही एवढं इंद्रिय असतात. दादा थांब तरी. दादा थांब तरी. मी अगदी पल्लक बुद्धीने वाचतो. पाय कशाला सो पूर्णविराम न पूर्णविराम वलाकणावा मोठोबी वी तशी पुढे त्याची जुळी बहीण मी सो न वी वी हे काय पत्रिका झाली. कशाची पत्रिका? काय वाचतोय? काय मी सांगतोय रे. त्याला वाचू दे. काय लिहिलंय ते? लिहिलं?
स न वी वी. स म्हणजे सप्रेम, न म्हणजे नमस्कार, वी म्हणजे विनंती आणि वी म्हणजे पुन्हा विशेष. विनंती विशेष. पुढे वाच. लक्षात राहील ना तुझ्या? हे काय मला माहित नव्हतं का तुला येणार का पाहू? हे करू तुझं. आता स्त्री कृपेने स्त्री कृपे करून आमच्या येथे ची पुन्हा सलाकान असा ही सौ उगा काय घातले की टिंब सौ टिंब का जी चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी. हे तुला मी शिकवलं होते की काय ही तर लग्नाची पत्रिका आहे. आता लग्न ही आपल्या जवळ आली म्हणजे आपल्या पुढे एक कोणतरी जाणार. एक सून तुला आहे ना असं तुला वाटत असेल. आता दोन दोन सून आहे. लग्न म्हणजे मी दोघे. तू लग्नाला तयार आहे. हो नवरा नवरा म्हणजे दोन दोन लहान मुलं सांभाळा. नाही दोन नवरी आहे. ठीक आहे. कीर्ती माला कीर्ती माला. दादा कीर्ती तुला आणि माला मला. चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षी. अरे पुढे लिहिलंय कीर्ती माला. त्या दोन नव्हे ते एकच आहे. एकच नाव आहे. मुलाला लग्न करायला एकच आहे. अजून नाव कळलं नाही. कीर्ती माला नवरा आला. आमच्या कांचन कलगी. हा आणि म्हणून या राष्ट्राच्या वतीनं हा मान तुझा आहे. तू तिथपर्यंत जायला हवं. कुणीतरी एक जायला हवं म्हणजे कुणीतरी दोघांपैकी म्हणजे तूच आहे. तुझी आज्ञा मी इच्छा जर असेल हा. तर आई मी या स्वयंवरासाठी प्रयत्न करणार. दादा जरा थांब. तुझं येतो ना. लग्न तुझं आहे. तू कुठेही जायचं नाही. अरे त्या स्वयंवरात जाऊन काय करशील काही सांगता येतं का? तेव्हा तू इथंच ना. त्याला जाऊ दे. आपली जबाबदारी पूर्ण कर. नाही जाऊच नको. माझे बाबा असते तर मला पाठवलं असतं. ही राहिली खालती ते गेल्यावरती. माझी हवी तर घे. नको नको. काय बोलतोस तू हे? काय वेडेपणा हा? जाऊ दे. मी तुझ्याकडे काही मागतो का? नको नको. तू जाऊ नको. तू रडलास ना आणि काही केलंस तरी मी तुला आज्ञा देणार नाही. आई मी जाणार आहे. नाही देणार. आता तू जाऊ नको. काय सांगणार दादा? तू नको जाऊ. मोठा आहे ना. आता तुला हा? हे तुझं नाही. त्याची इच्छा आहे ना. ते स्वयंवर आणि ते स्वयंवर कसं असतं हे पाहण्यासाठी येणार ना. स्वयंवर कसं असतं? मी का नकार देते? अरे तो तिथे जाईल आणि काय करेल? असं काहीतरी वेडं वाकडं केलं तर मग किती झालं तरी तो माझा कनिष्ठ बंधू आहे. आणि आई माझा शब्द आहे तुला. या माझ्या सुमनला, या माझ्या लाडक्या भोवळ्याला मी माझ्या प्राणाच्या पलीकडे जपणार आहे. ही साथ कधी सोडणार नाही. आई, मी त्याला माझ्या आणि काही थोड्या काळाला त्याला मी देणार नाही. अगदी शिस्तीत त्याला राहायला हवी. आणि आता सांग लग्नाचा मी स्वयंवराचा कार्यक्रम पार पडला की त्याला घेऊन तुझ्याकडे येईल. परत आज्ञा आहे. पुन्हा एकदा सांगते. अलगड आहे थोडा. तेव्हा या तुम्ही.